दुष्काळात 13वा महिना मित्रांनो बघा. पाणी द्यायचंय. एल्बू फुटलाय, एल्बू आणलाय, पाणी साठ नाही एवढं कसं. राम राम मंडळी, आपण बघू शकता आज ठिबक काढायला हळदीचं. आपण आता योग्य आहे का ठिबक काढणं, जे आता पाणी बंद केलं चालेल का हळदीचं? नक्की सांगा, कमेंट करून सांगा. आणि आज दिवसाचा काय काय गोंधळ झालाय नक्की बघा. बरं तुमच्या संग असं काही झालंय का? बरं ऐन टायमाला बेंड फुटल्यावर कसं वाटते माणसाला? एल्बू नवा टाकलाय मी, खणलंय त्याला, रात्रभर पाणी इथंच केलं बघा. लास आपल्या नशिबात असा आहे ना, दोष आहे दोष. बेंड फुटतंय काय, वाटत पाणी जातंय काय, मशीन आलेली कलून जाते काय उसाला, काय पर्याय काय मला सांगा की. हे बघा नशीब तर झोपले. समस्या हो जिंदगीमध्ये माझ्या. सगळी वाट लावून सोडली बा, रत्ती पाणी सगळं इथंच गेलंय. पाणी लावलं होतं आपण तिकडं. बरं मित्रांनो, खरं सांगा, आता इथून उसा ट्रॅक्टर जाईल का? कमेंट मध्ये सांगा. तुमच्या संग आज असं कधी झालतं का? जे व्हायला पाहिजे ते होते का? झालतं का कधी? हे नक्की सांगा. कारण ही आपली समस्या आहे ना, लय मोठी आहे लय. बघा तुम्ही कसं वल्ल झालंय आणि इथून ऊस काढायचं बघा. अख्ख्याला अख्खं पाणी आपलं वाटणच गेलंय. रात्रीची लाईन होत वल्ल झालंय. या मित्रांनो जेवण करा, मेहरी दुपारी एकदाच. हॅलो मित्रांनो, शेती म्हणजे काम आहे, कामाशिवाय शेतीत पर्याय नाही. ते हे बघा, आपण हे ठिबक काढणार आहेत, हळदीचं आहे. पण याला आपल्याला उद्याच्याला दुसऱ्या पिकात नेऊन टाकायचं आहे. कोणत्या पिकात टाकायचं आहे ते आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे. ठिबक मी कोणत्या पिकाला नेऊन टाकलेला. तोपर्यंत बाय.